काय तुमचं या संदर्भात म्हणणं आहे की याच्या संदर्भात? एक तर दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक तर सत्ताधारी पक्ष आणि आंदोलनकर्ते यांचं असं म्हणणं आहे की आम्ही म्हणजे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं की आम्ही लढाई जिंकलेलो आहोत आणि सत्ताधारी पक्षांचं म्हणणं असं की मनोज जरांगे पाटलांनी आमचं काही गोष्टी ऐकल्या, त्याच्यामुळं आम्हाला ज्या शक्य होत्या त्याच गोष्टी आम्ही या जी आरमध्ये नमूद केलेल्या आहेत, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कायदेशीर पेच काही निर्माण होणार नाही. दुसऱ्या बाजूने कायदेतज्ञ असं म्हणत आहेत की याच्यामध्ये कायदेशीर अडचणी आहेत आणि विशेषतः मराठवाड्यातला जो मराठा समाज आहे तो हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्र ठरण्यामध्ये सरसगट सगळ्यांना फायदा होईल अशी काही परिस्थिती नाही, असं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे. तो जी आर पूर्ण ऐकला तर असे दोन मतप्रवाह आहे. माझं वैयक्तिक मत जर असं विचाराल तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये यापेक्षा वेगळा निर्णय घेणं सरकारपुढं एक मोठं आव्हान राहिलं असतं. कारण सरकारची जी भूमिका आहे सध्याची की ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण न करता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे, ही तारेवरची कसरत आहे, ते अशक्यप्राय गोष्ट आहे. पण आता मराठा समाजाला पहिलं टार्गेट आहे की कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळाली पाहिजे. तर त्याच्यासाठी एक पाऊल सरकारने पुढं टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता मागच्या टप्प्यामध्ये जसं ज्यांचे वंशावळी सापडल्या किंवा तहसील कार्यालयात नोंदी सापडल्या अशा लोकांचे प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये 47,000 जणांचे सापडले. तर पुढच्या टप्प्यात किती सापडतात आणि आता नवीन त्याला जे कागदपत्र आणखीन ॲडिशनल किंवा जे मान्य नव्हते आधीच्या नियमानुसार ते आता किती जण देऊ शकतात हे बघणं महत्त्वाचं आहे. काल जो निर्णय घेण्यात आला त्यावरून जरांगे पाटील असं म्हणतायत की मराठवाड्यातले जे मराठा बांधव आहेत ते आता ओबीसीत जाणार असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला. काय होऊ शकते म्हणून बोला? नाही, इथं काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे की जर मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्र एखाद्या व्यक्तीला मिळत असेल तर तो ओबीसी आरक्षणाचे त्यांना फायदे मिळणार, ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण ते नियमच तसा आहे की तुम्ही कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असाल किंवा कुणबी असाल तर त्या जातींचा समावेश हा ओबीसीच्या प्रवर्गात आधीच केलेला आहे, त्यामुळं त्याचा फायदा होईल. पण आता जसं मी आधीच्या टप्प्यातही म्हटलं होतं किती जणांना याचा लाभ होईल, म्हणजे मराठवाड्यापुरतं हे गॅजेट मान्य केलेलं आहे. मराठवाड्यापुरतंच आहे हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट दुसऱ्या भागासाठी आहे. तर मराठवाड्यातले सरसकट सगळे मराठे यामध्ये येतील का, हा एक जो प्रश्नचिन्ह निर्माण झाला. ती जी कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल, त्या समित्या जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर जेव्हा स्थापन होतील आणि प्रत्यक्षात याला कार्यवाहीला सुरू होईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की नेमका कुठं कुठं अडचणी येत आहेत त्याच्यामध्ये. बरं, कोणत्या पक्षाला या निर्णयामुळे फायदा आणि तोटा होऊ शकतो, तुमचं काय मत आहे? नाही, आता बघा लोकसभा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये नागपूर, नाशिक, सगळ्या मराठवाड्याबाहेरच्या महत्त्वाच्या महापालिका आहेत. मराठवाड्यामधली फक्त संभाजीनगरची महापालिका आहे, ही पण अत्यंत संमिश्र मुस्लिम बहुल अशी आहे. त्यामुळं मराठा ओबीसी जे बायफर्केशन विधानसभेला किंवा लोकसभेला होतं किंवा होत राहिलं, तसं नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये याचा काही राजकीय फायदा वगैरे होऊ शकत नाही. मात्र जर आत्ता पुढच्या काळामध्ये निवडणुका लागण्याच्या आधीच ओबीसी समाज जर प्रचंड मोठ्या प्रमाणावर उठाव करून सरकारच्या विरुद्ध उतरला मराठा समाजासारखाच, तर मात्र सरकारसमोर आव्हान राहील आणि ते पण निवडणुकीमध्ये पण त्याचे परिणाम दिसतील. त्याचे परिणाम शासनकर्त्यांना भोगावे लागतील, म्हणजे सत्ताधारी पक्षालाच भोगावे लागतील. एकूणच आपण पाहिलं तर आरक्षणाचा विषय महायुतीत शिंदे आणि अजित पवार सक्रिय नव्हते, मग जरांगेंना जो जी आर दिला त्याचं सर्व श्रेय भाजपला जातं का, काय तुमचं मत? हे बघा, जो मुख्यमंत्री असतो म्हणजे कॅप्टन असतो, कसं असतं की म्हणजे हे उदाहरण कदाचित कोणाला मान्य अमान्य माहीत नाही, पण कर्णधाराच्या हातामध्ये चषक दिला जातो. त्यामुळं एकनाथ शिंदेंनी ज्यावेळेस निर्णय घेतला होता शिवछत्रपतींची शपथ घेऊन, त्यावेळेसही देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मोठ्या संख्येने आमदार असूनही होते, पण ते उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस जर एकनाथ शिंदेला त्याचे श्रेय मिळणार असेल तर आजच्या घडीला हे सगळं जे काही श्रेय असेल, उद्या हे मराठा आरक्षण समजा काही कारणाने अशक्य झालं किंवा यशस्वी झालं नाही तर त्याचं पण माप त्यांच्याच पदरात पडणार आहे. त्याच्यामुळं क्रेडिट गोष्ट टू देवेंद्र फडणवीस. मी कालही ही प्रतिक्रिया दिली होती की देवेंद्र फडणवीस यांनाच हे सगळं श्रेय जातं. आता ते किती टक्के लोकांना त्याचा लाभ होतो, काय होतो, हे आपल्याला बघायचं आहे. आपण पाहिलं जर समजा आरक्षणामुळे मराठवाड्यातला मराठा जो आहे तो वर्ग जर भाजपकडे आकृष्ट झाला तर ओबीसी दुरावू शकतो का? नाही, आता असं आहे की दरवेळेस ओबीसी आणि मराठा असं आत्ता देवेंद्र फडणवीसांची जी एक प्रतिक्रिया आलेली होती की महाराष्ट्राची सामाजिक विण म्हणजे सोशल फॅब्रिक जे आहे त्याला आम्ही धक्का लागू देणार नाही. मग राजकारणामध्ये मात्र तुम्हाला ध्रुवीकरण करावंच लागतं, मग मराठा ओबीसी, हिंदू मुसलमान.
त्यामुळं असं म्हणता येणार नाही लगेच की मराठात या सगळ्या एका निर्णयामुळं मराठा सरसकट भाजपच्या सोबत जाईल. मराठा तसाही सगळीकडे विभागलेला आहे. ओबीसी जो एकवटलेला होता भाजपच्या बाजूने, तर तो मात्र काही प्रमाणामध्ये तुटू शकतो आणि भाजपला त्याचे परिणाम भोगावे लागतील. गेल्या काही दिवसापूर्वी ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांचं शिष्टमंडळ अनेकदा भेटायला आलं होतं. खरं तर एकनाथ शिंदेची जी इमेज आहे ती मराठा नेता म्हणून झाली होती ती होऊ पाहत होती. त्याला भाजपनं शह दिला असं म्हणता येईल. नक्कीच पहिली गोष्ट तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता की एकनाथ शिंदेंची इमेज म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पक्षाने सोबत घेतलं होतं. तो मराठा चेहरा म्हणूनच सोबत घेतलं होतं आणि नेमकं त्याच काळामध्ये मराठा आंदोलन पण उभं राहिलं त्यांच्यासमोर. आणि एका बाजूने मराठा चेहरा गेल्यानंतरही मराठा समाजाचंच आंदोलन एकनाथ शिंदेसमोर उभं राहिल्यानंतर त्यांनी ते हाताळलं पण फार व्यवस्थितपणे, अशी एक इमेज त्यांची तयार झाली होती. त्याच्यामुळं संपूर्ण मराठवाड्यामध्ये लोकसभेला भाजपच्या जागा पडत असताना संभाजीनगरला मात्र एकनाथ शिंदेची जागा जी होती तर ती प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आली होती. त्याचं कारण असं होतं की भाजपसोबत असलेला ओबीसी समाज आणि एकनाथ शिंदेंच्यामुळं मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या वेळेसही संदीपान भुमरेची भूमिका राहिली. तर तो स्थानिक परिणाम इथं दिसला आणि प्रचंड मोठ्या मताधिक्याने एकनाथ शिंदेंना त्याचा फायदा झाला होता. आता एकनाथ शिंदेंची जी प्रतिमा आहे की त्यांनी वाशीला जो गुलाल उधळला होता, राज ठाकरेंनी पण त्यांच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले की मनोज जरांगे पाटलांना आरक्षण तर तेव्हाच मिळालं होतं, मग परत ते मुंबईमध्ये उपोषणाला का आले होते. तर नक्कीच आता या सगळ्या निर्णयामुळं एकनाथ शिंदे बॅकफुटवर जातील. आपण जर पाहिलं तर हा जो निर्णय आहे त्या निर्णयामुळे समाजाचं कितपत भलं होऊ शकतं, काय वाटतं तुम्हाला या कालच्या निर्णयामुळे? नाही, आता माझं असं या संदर्भात वेगवेगळे मतांतर आता समोर यायला सुरुवात झाली. नेते सुद्धा स्टेटमेंट द्यायला लागले की ही माहिती पुस्तिका आहे, हा निर्णय नाही. तर आरक्षण अभ्यासक सुद्धा असं म्हणतायत की जे ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण दिलं होतं तेच घटनात्मक आणि संवैधानिक आहे. नाही, आता कसं आहे की 50% जे आरक्षण दिलं जातं मुळामध्ये ते अजूनही कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही की ते त्याच्यावर जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री सांगू शकत नाही की ते दिलेलं आरक्षण हे कायदेशीर आहे. जोपर्यंत त्याच्या न्यायालयामध्ये निवाडा लागत नाही तोपर्यंत त्याचे फायदे मराठा समाजाला होत आहेत हे वस्तुस्थिती आहे. पण जर का ते न्यायालयामध्ये रद्द ठरलं तर कोणताही मुख्यमंत्री त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही. मग ते कोणाचं का सरकार असेल नाही, याच्यात राजकारण आणायचा विषयच नाही. दुसरा जो तुमचा प्रश्न आहे की आत्ताचं जे फक्त कागदच दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही कायदेशीर आधार नाही वगैरे, तर असं म्हणता येत नाही. कारण शेवटी एक परिपत्रक गव्हर्नमेंटने काढलेलं आहे, त्याला एक कायदेशीर मान्यता दिलेली आहे. दोन प्रकारचे कायदे असतात की एक विधिमंडळामध्ये कायद्याचं रूपांतर म्हणजे सगळ्या सभागृहासमोर मांडून विधिमंडळाने त्याला मंजुरी देऊन त्याचं कायद्यात रूपांतर करायचं, किंवा एखादा शासनाने घेतलेला निर्णय असतो. मला असं वाटतं की शासनाने घेतलेला निर्णय आहे त्याला व्हॅलिडिटी 100% आहे आणि त्या व्हॅलिडिटीच्या आधारावर जर काही जणांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळत असेल तर ते कुणबी जातीचं प्रमाणपत्र कोणतंही कोर्ट किंवा कोणतंही न्यायालय इलिगल ठरू शकत नाही. हां, एक मात्र आहे की हा जो सरकारचा निर्णय आहे हा यालाच जर चॅलेंज केलं न्यायालयामध्ये की हे परिपत्रकच चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे तर त्या बाबतीत न्यायालय हिअरिंग घेईल. पण निर्णय काय दिला आपल्याला आजही सांगता येत नाही ना. कदाचित सरकारचा निर्णय जर न्यायालयाने उद्या योग्य ठरवला तर ते आणखीन मजबूत होऊन जाईल हा निर्णय. त्यामुळं आत्ता आपण असं म्हणू शकत नाही की हा फक्त कागद हातात दिलेला आहे. एक पाऊल सरकारने पुढं टाकलेलं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये असं म्हणता येणारच नाही की ओबीसीचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजाला आम्ही स्वतंत्र आरक्षण देऊ असं या बाबतीत नाही म्हणता येत. कारण तुम्ही सरळ सरळ मराठा समाजाला ओबीसी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठीचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ तुम्ही त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करत आहात. अनेक ठिकाणी अशा प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत की मुख्यमंत्री असं स्वतः का म्हणत नाहीत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि विखे पाटील स्वतः का सांगत नाहीत की या जियाचा जो निर्णय आहे तो अशा प्रकारे समजावून सांग, असं सुद्धा प्रतिक्रिया समोर यायला लागले. नाही, मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे सर्व माध्यमांसमोर येऊन हा निर्णय जाहीर केला. त्यांनी असं सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांची जी प्रतिक्रिया आली त्याच्यामध्ये त्यांनी तुमचा आधीचा पण प्रश्न मी याला जोडून घेतो. मुख्यमंत्र्यांची जी प्रतिक्रिया आली ती मी नीट ऐकली. त्यांचं असं म्हणणं होतं की मराठा आरक्षणासाठी जी उपसमिती नेमली होती त्या उपसमितीला आम्ही सगळे कॅबिनेटचे अधिकार बहाल केलेले होते. याचा अर्थ सर्व कॅबिनेट एका बाजूला जसं कॅबिनेट मंत्रिमंडळ जसं निर्णय घेतं त्याच प्रकारचा दर्जा हा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समितीला त्यांनी दिलेला होता. त्यामुळं ती समिती जी आहे ती वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांनाच रिपोर्टिंग करत होती
आणि त्यांनी दिलेला निर्णय हा जोपर्यंत मुख्यमंत्री मान्य करत नाही, राज्याचे मुख्य सचिव मान्य करत नाही आणि राज्यपाल त्याच्यावर मोहर लावत नाही, तोपर्यंत त्याचं परिपत्रक निघत नसतं. त्यामुळं याचं कधी आपण म्हणा किंवा न म्हणा, हे घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीसांचाच आहे. आज जे मराठा आंदोलक देवेंद्र फडणवीसांना शिवीगाळ करत तिथं गेले होते, देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतल्यानंतर ते शांत झाले, त्यांच्या बाबतीतला त्यांचा राग कमी झाला असं सध्याचं चित्र आहे. याचा अर्थ क्रेडिट गोज टू देवेंद्र फडणवीस. त्याच्यामुळे त्यांनी पुढं येऊन जेव्हा सांगायची वेळ तेव्हा ओबीसी समाज त्यांच्यासमोर येऊन उभा राहतो. तर नेमकं सांगायचं कोणाला? देवेंद्र फडणवीसांची पंचायत झालेली आहे, त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आपण राजकीय भाषेत जर मला बोलायचं असलं, मी कायदेशीर असल्यामुळे मी राजकीय विधान अजून केलं नाही, पण पॉलिटिकली जर आत्ता मला बोलायचं असेल, जे पेरलं ते उगवतं. देवेंद्र फडणवीसांनीच पेरलेलं आहे हे सगळं, मराठा आणि ओबीसी. आणि हे मराठा आणि ओबीसी त्यांच्यासमोरच उगवलेले आहे. आता ते दोन्ही प्रश्न त्यांनाच हाताळायचे आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.